जळगावमधून भाजपनं उमेदवारी नाकारल्यामुळे उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला, लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता। लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊतांची पुन्हा एकदा मागणी। नितीन गडकरींच्या लोकसंवाद यात्रेत देवेंद्र फडणवीस सहभागी, फडणवीसांच्या मतदारसंघातून गडकरींची रॅली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी भाजपकडून जवळपास निश्चित, कार्यकर्त्यांकडून मेसेजेस व्हायरल करायला सुरुवात। विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, ठाण्यातील निवासस्थानी शिंदे आणि शिवतारेंमध्ये चर्चा, सकाळी अजित पवारांना सुद्धा शिवतारेंनी दिली भेट। बुलढाण्याचे शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी भरला उमेदवारी अर्ज, संजय गायकवाड अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा धडाका सुरूच, आज करणार दौंडमध्ये प्रचार। सामान्य कार्यकर्ते करू शकणार पंतप्रधान मोदींचं स्वागत, बूथ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महिला नेत्यांना मिळणार संधी। नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसी परिसरामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक, 8 नक्षलवादी ठार, मोठ्या संख्येनं स्वयंचलित शस्त्रास्त्र जप्त। नवी दिल्लीच्या राजपूर भागामध्ये कारचा भीषण अपघात, कचोरीच्या दुकानात घुसली मर्सिडीज, 5 जण जखमी। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं, केवळ तोंड देखली माफी मागू नका, संपूर्ण देशाची क्षमा मागा, कोर्टाचे ताशेरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।